मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे. आजच मनोज जरांगे पाटील आंतरवाली चराडे येथून मुंबईकडे रवाना होत असताना प्रत्येक गावामध्ये ज्या अनोख्या पद्धतीनं त्यांचं जे काही स्वागत होतंय, या रॅलीमध्ये हजारो नाही तर लाखो लोक सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत हजारो वाहनं आहेत. यामध्ये ट्रक आहेत, ट्रॅक्टर आहेत, टू व्हीलर आहेत, कार आहेत. या सर्व गाड्याचा जर एकंदरीत स्वरूप बघितला तर अजून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोक यामध्ये सहभागी होणार आहेत. तर मी या आपल्याला निवेदनाने सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा अशाच पद्धतीचा प्रतिसाद वाढत आहे. कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं असं ठरलेलं आहे की उद्या कोल्हापुरातून शाहीर रथ निघणार आहे. याचं नेतृत्व शाहीर दिलीप सावंत व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी जाऊन जो आरक्षणाचा लढा आहे त्याविषयी आपली शाहिरी कथन त्या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून 28 ऑगस्ट रोजी असंख्य गाड्या रवाना होणार आहेत. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण व्यवस्थित मुंबईला जात असताना सोबत आधार कार्ड घ्या, स्वतःची औषधं घ्या आणि 2 ते 3 दिवस पूर्वीला असा किमान सीटासोबत घेतला पाहिजे. कुठं अडचण आली तर सकल मराठा समाज सोबत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये 29 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवामुळे ज्या नागरिकांना आबालवृद्धांना जाता येणार नाही ते सर्व मंडळी एकत्र येऊन दसरा चौकामध्ये एक धरणे आंदोलन करून जरांगे पाटील यांच्या मोर्चाला पाठिंबा देणार आहेत. यामध्ये शिवाजी पेठेतून मोठ्या संख्येनं मोटरसायकलस्वार यामध्ये रॅलीनं सहभागी होणार आहेत आणि कोल्हापूरचा जिल्ह्यातील जो मराठा समाज आता सक्रिय झालेला आहे त्याचं सुद्धा एक अनोखं दर्शन म्हणजे ताकदीनं दसरा चौकामध्ये धरणे आंदोलन करणार आहेत. मी आपल्या चॅनलच्याद्वारे मराठा समाजाला विनंती करतो की आपणही मोठ्या संख्येने धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मुंबईकडे तातडीनं कूच करावं.